फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मी माझा किचन टूर देणार आहे, म्हणजे दिलेला आहे ऑलरेडी, पण आता थोडंसं काही चेंजेस केलेत. तर त्याच्यासाठी चला तर आता वेळ न वायाला घालवता व्हिडिओला करते सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा तर इथे देवारा आहे इकडे बाजूला, आणि मग इथे किचन काउंटर आहे. हे नळ बेसिंगवर नळ असताना तिथे मी हे कोळपट ठेवत असते, किंवा आपलं जे चॉपिंग बोर्ड म्हणतात, चॉपिंग बोर्ड नाही माझ्याकडं, जे आहे ते पाट आहे एक छोटासा, तो ठेवते. इथं साबण वगैरे असतं. आणि इथं आहे खिडकी. तर आज खूप क्लिनिंग केलंय, तर इथे हे असे पातेले ठेवते. आणि याच्यामध्ये आहे ड्रायफ्रुट्स, आणि हे मिक्सरचं इथंच लावून ठेवते, कारण की सोपं पडतं घेण्यासाठी. तर इथे ठेवते चाकू, चमचे वगैरे छोटेसे. आणि इथे चहाचा कप हा एकच उरलाय, बिचारा सगळे तुटलेत माझ्या हाताने. तर इथे आहेत, याच्यामध्ये आहे बडीशोप, साखर, चायपत्ती, आणि हे सगळे रोज वापरातले मसाले. आणि एका डब्यात आहे बोर्नविटा, मुलं पितात दुधात घालून. तर हे असं काहीसं आहे इथला एरिया. आणि इथे मी कापड ठेवत असते नेहमी, कारण की जेणेकरून स्वयंपाक करताना आपल्याला पुसून घेता येईल लगेचच्या लगेच. तिथूनच लागून खाली पिठाचे डबे आहेत. याच्यामध्ये गव्हाचं पीठ, याच्यामध्ये ज्वारीचं पीठ. आणि लगेचच इथे बाजूला तेलाची केटली, त्याच्या खाली एक झाकण ठेवले, म्हणजे खालचं खराब होऊ नये म्हणून, पेपर वगैरे. तर हे आहे मसाले डबे, याच्यामध्ये दररोज वापरातले मसाले असतात. आणि इथं बेलणं वगैरे, आणि हे असंच ठेवलंय, आता काही लागत नाही ते. आणि इथे जे एक्स्ट्राचे जे मसाले असतात ना, ते आहे. आणि मी असे विकत काय जास्त डबे वगैरे आणत नाही. जे आपले काचेचे वगैरे प्रोटीन पावडर देत होतो मुलांना, तर तेच आहे, ते उरलेले डबे त्याच्यातच ठेवते. आणि हे आहे माझं फ्रीज, आणि हे कवर मी ऑनलाईन घेतले मिशोवरून, आणि खूप म्हणजे खूप रिझनेबल प्राइस आहे. त्याच्यासोबत आपल्याला एक हे येतं, आणि एक हँडलला लावण्यासाठी हे, आणि हे असं मॅट येतं फ्रीजचं. तर हे आहे माझं फ्रीज. इथे वर साईड ठेवते दूध, आणि इथे तूप आहे, मागे लिंबू, आणि हे आपलं जे काही भाजीपाला आहे ते. इथे सगळे मसाले ठेवते, जे मला लागतात ते ठेवते. आणि हे सॉस वगैरे मुलांना जास्त देत नाही, कधीतरी असं पराठा वगैरे केलं तर देते. आणि फ्रीजवरचा एरिया पण रिकामच ठेवते, जास्त काही पसारा ठेवत नाही. हे आहे, याच्यामध्ये फ्रूट्स असतात, पण आता सध्याला नाही आहेत. तर हे असं काहीच आहे माझं फ्रीज. आणि इथे पण एक कप्पा आहे. या कप्प्यात मी काय नाही ठेवत, हे असे कांदे, अद्रक आणि लसूण, आणि हे कॅरी बॅग ठेवते, म्हणजे इकडे तिकडे पडण्यापेक्षा झाकून राहतात, दिसत नाही. आणि इथं शेगडीच्या इथं कॅरी बॅग ठेवली एक पिशवी, ती चोथा आहे, म्हणजे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ चाळल्यावर जे उरतं ते. आणि इथंच खाली बाटल्या ठेवलेत. आणि इथं हे प्यायची पाण्याची भांडी, इथं पण प्यायची पाण्याची भांडी असं. आणि लांबून दाखवते कसं दिसतंय माझं किचन, हे पाहू शकता असं. आणि जास्त काही इथं वर माळा आहे, पण इथं मी काहीच भांडे ठेवले नाही, कारण की सगळे भांडे जे आहेत ना, ते इतकी तेलकट होतात, काय विचारायला नको. परवा म्हणजे मागच्या आम्ही ह्याला काढलं होतं घासायला, तर इथे पाहू शकता तुम्ही किती डाग उडलेत, सगळे चिकट. आणि इथं ॲडजस्ट फॅन बसवायचं, पण त्याचा काही मुहूर्त अजून लागतच नाहीये. आणि किचनच्या वरच इथं खिडकी आहे, खिडकीच्या बाहेरून सगळं म्हणजे दिसतं रोडवरचं. आणि इथं हे आहे तांदूळ आपलं पाकडायला, सूप. तर इथून असं आत एक बेडरूम आहे, आणि बेडरूममध्ये आता म्हणजे काहीच हे केलं नाही, कालच भांडे घासलोय ना, त्याच्यामुळे. तर इथे ही जाळी आहे, याच्यामध्ये आम्ही बॉटल्या ठेवतो रिकामे झालेले, इथं तिथं पडण्यापेक्षा. तर हे गहू धान्य जे असतात ते आम्ही असं एक्स्ट्राचं इथं ठेवून देतो एका साईडला. वरती न लागणारे डबे,
न लागणारे पातेले, न लागणारं ताट. हे जे इडलीचं पात्र आहे हे मला सारखं लागतं आणि त्याच्यावर खिसणी ठेवली आहे ती पण सारखी लागते. आणि हे आहे आपलं घरचा मसाला काळा. आणि ह्यात आहेत पापड आणि हे पोहे डाळी वगैरे सगळं इथं ठेवते. आणि हे जग थर्मास पण काही लागत नाही, जग कधी तर घेते वापरात. आणि इथं म्हणजे जे माझं ऑनलाईन पार्सल आलेले असतात ते. आणि हे आहे जवस. तर इथं असे डबे ठेवलेत. मी काय जेवढे लागतात ना तेवढेच भांडेवर ठेवलेत, कारण की इथं मी तुम्हाला दाखवते शाळा आहे बाहेर. हे बघा, शाळा असल्यामुळं खूप धूळ येते, खूप म्हणजे खूप, काय विचारायला नको. आणि इथं छोटे छोटे डबे, याच्यामध्ये सगळे तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, मुगाची डाळ, म्हणजे जे काही डाळी शेंगा वगैरे असेल ते लागतात. आणि ही आहे मटकी. ही मटकी मी अशी प्लास्टिकच्या डब्यामध्ये मुद्दामूनच ठेवली आहे, कारण की दिसावी. सोमवारच्या दिवशी मुलाला लागते डब्याला आणि तेच म्हणजे तेच द्यावं लागतं त्याला, उसळच असते सोमवारची. तर हे तांब्या न लागणारे तांब्या इथे, पण त्याच्यावरचे जे वाट्या आहेत ना हे लागतात. हे आम्ही एवढे दिवस याच्यात हेच वापरत होतो, पण आता हे घेतलंय लहान, हे खूप मोठं झालंय म्हणून. आणि त्याच्या मागे जाळी वगैरे आहे. आणि इथे ग्लास ठेवलंय, इथं वाट्या ठेवतो, इथे ताटं, इथे प्लेट, इथे पण छोटी ताटं रेग्युलरची, इथे नाही वापरत आम्ही, पण आता सध्याला धुवून ठेवले जाळीमध्ये. इथं तांब्या. आणि इथं मुलाचा डब्बा वगैरे ठेवते खाली. आणि इथं हे सगळे चमचे. आणि खाली बघितलं तर कुकर, कढई, जाळी असं ठेवत असते. आणि म्हणजे जास्त भांडी मी नाहीच काढली वापरायला. आणि काय केलंय सांगते तुम्हाला, ते वरचे जे काही 3 डबे दिसतात तुम्हाला पेपर लावून झाकून ठेवले, त्याच्यात एकामध्ये एक डबे ठेवून दिले. आणि वरती पण मोठे पातेले व मोठं कुकर वगैरे आहे, ते पण वापरत नाही, ते पण ठेवून दिले. आणि हे पितळीचे भांडे पण कालच घासलेत आणि कसे झालेत पाहू शकता तुम्ही लगेच त्याची अवस्था. तर असं काहीसं दिसतंय माझं भांड्यांचं रॅक. हे पाहू शकता. असं कवर खूप छान आहे पण. आणि असे साईडून कप्पे पण आहेत त्याला ठेवण्याला, काय पण ठेवू शकतो आपण. आणि इथं जे खाली आहे ना तिथं खलबत्ता वगैरे ठेवते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा किचन टूरचा व्हिडिओ? आणि सगळी भांडे दाखवलेत. मागच्या व्हिडिओजमध्ये थोडेच भांडे दाखवले होते, एकट्या दोघांची कमेंट आली की एवढीच भांडी आहेत का तुमच्या घरात. तर नाही, ते तिकडे खूप धूळ होती म्हणून इकडे ठेवलंय आम्ही ते. आणि चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.